नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. माझ्या या आफ्टरनून मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. इथे मी सकाळी उडद डाळ आणि तांदूळ इडली आणि डोस्यासाठी भिजवून ठेवलेले. ते संध्याकाळी सगळे बघितले तर भिजून खूप छान सोक झाले होते. मग म्हटलं ते ग्राइंड करून घेऊया. उडद डाळ आणि तांदूळ ग्राइंड करून सगळं एकत्र करून छान, खूप काही मिक्स नाही केलं, थोडं थोडं हलक्या हाताने मिक्स करून एका भांड्यामध्ये झाकून ठेवून दिलं. ते सकाळी आम्हाला नाश्ता, प्राप्तीला वरदला टिफिन, डोसे. मी हे थोडं जास्त बॅटर भिजवलं आहे, म्हणजे एक दिवस इडली आणि एक दिवस डोसे. त्या अशा पद्धतीने आम्हाला 2 दिवस नाश्ता होईल. त्यानंतर इथे तुम्ही डबे बघू शकता कलरफुल. याच्यामध्ये मी मलाई भरून ठेवलेली आहे. जवळजवळ 20 ते 25 दिवसाची मलाई आहे. 3 डबे भरलेले आहेत. याला आपण मिक्सरमध्ये फिरवून छान याचं तूप बनवून घेऊया. इथे मी ते मिक्सरमधून काढून मग ते लोणी कढईमध्ये टाकलेलं आहे तूप व्हायला. स्लो गॅसवर ठेवून छान तूप बनवायला ठेवलं. सकाळ असो किंवा संध्याकाळ, लेडीजची कामं संपतच नाही. जेवढी सकाळी करावी लागतात तेवढी संध्याकाळीसुद्धा करावी लागतात. आणि हे सगळं लवकर लवकर आवरलं, कारण मुलांची एक्झाम चालू आहे, त्यांचा अभ्यास घ्यायचा आहे वरदचा. आणि हे सगळं करता करता तुम्ही भांड्यांचा पसारा बघू शकता. आणि त्यानंतर मला खूप सारी भांडीसुद्धा घासायची होती. भांडी वगैरे घासून सगळं आवरून मग मी आली. बघितलं तर 6:30 पावणे 7 होत आलेले दिवा लावायला. आणि मुलं गेली होती बाहेर खेळायला. मग म्हटलं चला बाकीची कामं आवरून घेऊया. ते खेळून येत आहे तोपर्यंत त्यांचा अभ्याससुद्धा घ्यावा लागेल. प्राप्तीचा अभ्यास प्राप्ती करते, पण वरद करत नाही. त्याला घेऊन बसावं लागतं. घेऊन बसलं तरच करतो. मग इथे छान दिवा लावून घेतला आणि सगळ्या घरामध्ये कापूर आणि लवंग पेटून आरतीसुद्धा फिरवून घेतली. असं म्हणतात की याच्याने निगेटिव्ह एनर्जी कमी होते, सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते. अशा पद्धतीने छान पूजा वगैरे केली. आणि त्यानंतर म्हटलं भाजी काय बनवावी. बघितलं तर पातीचा कांदा स्प्रिंग ओनियन होता. म्हटलं याची सुकी भाजी करूया, म्हणून कापून छान धुवून आणली होती आणि कापायला बसले होते. म्हटलं जरा कापून वगैरे ठेवूया, म्हणजे नंतर थंडी असल्यामुळे जेवण थंड होतं, त्याच्यामुळे नंतर गरम गरम बनवता येईल. कापून इथे पाण्यामध्ये भिजवून ठेवलं. आणि इथे बघा तुम्ही, मी जे तूप ठेवलेलं व्हायला ते जवळजवळ आता व्हायला आलेलं आहे. मिक्सरमध्ये फिरवलं त्याच्यामुळे ते तूप लवकर होतं, खूप वेळ लागत नाही. इथे बघू शकता तुम्ही, आपलं तूप रेडी झालेलं आहे. हे थंड झाल्यावर मग तुम्ही डब्यामध्ये वगैरे भरून ठेवू शकता. मी कधीच विकतचं तूप आणत नाही. अशा पद्धतीने मी नेहमी घरचंच तूप बनवते, घरीच तूप बनवते. आणि खूप सुंदर तूप आलं आणि खूप अख्ख्या घरभर त्याचा सुवास पसरला होता. तुपाचा गोड गोड असा छान तूप बनवून रेडी आहे. हा जो कटा आहे ना, त्याची आमच्याकडे गोड भाकर करतात, त्याला पानगी म्हणतात. त्याच्यामध्ये वापरला जातो, किंवा तुम्ही लाडू करतील त्या लाडूमध्ये टाकला तरीही चालतो. त्यानंतर मी गेले होते बाहेर बोलवायला, चला खेळ संपवा. इथे तुम्ही समोर बघतील, समोर खेळत काय सगळे गोळका करून उभे आहेत आणि ते ठरवत आहे की काय खेळायचं आहे. अजूनपर्यंत मुलांचे काही खेळ संपत नाही. त्यानंतर घरी आले, अभ्यास केला, जेवले. आणि जेवणानंतर त्यांची खेळ बघा. जेवढे कुशन होते ते सगळे कुशन खाली लावले. आणि बॉक्समध्ये वरदनी हे पार्सलचे बॉक्सेस होते, ते फेकायचे नाही म्हणून त्याने तसेच ठेवले. त्याच्यामध्ये त्याची खेळणी भरली आणि त्यांनी कुठला तरी गेम बनवले. या पिलोवरून धावत जायचा आणि एक बॉक्स टायमर लावायचा आणि तेवढ्या वेळेमध्ये आणायचा. जो आणेल तो जिंकेल. अशा पद्धतीने दोघं भावा बहिणींचा खेळ चालू होता. आमचं जेवण वगैरे सगळं झालं होतं, झोपायची तयारी होती आता. तेवढ्यात ही मुलं असं खेळ करत होती आणि अख्ख्या घरात पसारा करून ठेवला होता. अशी होती आमची संध्याकाळचं रुटीन. बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.